उसासे सुन्या काळजाचे विरले सारे नशिबी आले निखारे उरी वादळाचे रुतले जिव्हारी बसले निवारी विझले सुखाचे दिवे सुटले धागे उरले मागे उसासे सुन्या काळजाचे जगद्गुरु तुकाराम महाराज छत्रपती शिवाजी सिधुरी भवासी पुरी वाहवसी काही न लगे का भावची कारण काही न लगे का भावची कारण तुका मन्यान विठोबाची करिता बरोबरी दुरावा सिधुरी भवाचे पुरी वाहवसी गजाननं सेवितं कपित जम्बू फलचारु भक्षणम् उमाशकारकं नमामि विघ्नेश्वर पाद पंकजं कर्पूर गौरं करुणावतारं संसार सारं भुजगेन्द्रहरं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरु
तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी. सकळ नामा मने मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या विठ्ठल विठ्ठल. जन्मवाया सकल त्रिभुवनाची असणारी माता रुक्मिणी माता, आणि त्या रुक्मिणी मातेचा असणारा प्राण सखा स्वयंभू पंढरीश पांडुरंग परमात्मा, या पांडुरंग परमात्म्याच्या असीम कृपाशीर्वादानं ज्यांनी या भगवत संप्रदायाचा पाया रचला, ज्ञानदेवी रचिला पाया, उभारिले देवालया, असे जगाची माऊली ज्यांनी रेड्यामुखी वेद बोलवले, निर्जीव अशी भिंत चालवली, अशी माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय यांच्या असीम कृपाशीर्वादानं जे देहू निवासी जगमान्य देवमान्य वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे झाले, असे माझे देहूचे थोर साधू जगद्गुरु तुकोबराय यांच्या असीम कृपाशीर्वादानं ज्यांच्यामुळे जगण्याची ज्ञानदृष्टी मिळाली, असे माझे गुरुवर्य असतील नारायण महाराज पवार धुमाळवाडीकर आणि जितोबा महाराज जाधव वडजलकर यांच्या कृपाशीर्वादानं ज्यांच्यामुळे या इहलोकाची यात्रा घडली, असे माझे आई वडील असतील त्यांच्या कृपाशीर्वादानं तुम्हा संत सज्जन मायबापांच्या उपस्थितीमध्ये घेतलेला अभंग हा जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. आणि हा अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा असून हा अभंग किती चरणाचा आहे हो? 3 चरणाचा आहे. आणि या 3 चरणाच्या अभंगातून जगद्गुरु तुकोबरायांनी इहलोकात जन्माला आलेल्या सर्वसामान्य जीवाला सुंदर असा उपदेश केलाय. आणि जगद्गुरु तुकोबराय या अभंगाद्वारे इहलोकात जन्माला आलेल्या सर्वसामान्य जीवाला सांगतात. काय सांगतात बाबांनो? तर जगद्गुरु तुकोबराय सांगतात, काय सांगतात? त्या भगवंताला, त्या विठ्ठलाला भजायला सांगतात. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. जगद्गुरु तुकोबराय तुम्हा आम्हाला विठ्ठलाला भजायला सांगतात. पण आमच्या माता माऊल्यांना प्रश्न निर्माण झाला असेल बघा, भजणं म्हणजे नेमकं काय करणं? बरोबर आहे ना? जे परमार्थिक लोक आहेत त्यांना भजणं म्हणजे समजल, पण जे प्रापंचिक लोक आहेत ना त्यांना भजणं म्हणजे काय कळणार नाही. भजणं म्हणजे काय करणं? तर त्या भगवंताचं नामचिंतन करणं शुद्ध भावनेनं नाही. पण बघा, तुम्ही देवाला माझं म्हणत नाही, तुम्ही देवाला भजत नाही, तुम्ही कशाला माझं म्हणता हो? कशाला आपण माझं म्हणतो? संसाराला माझं म्हणतो. पण जगद्गुरु तुकोबराय सांगतात, तुम्ही संसार माझा, धन माझं, माझं जर असं म्हणत बसाल ना, तर या प्रपंच रूपी भवसागरात तुम्ही वाहत गेल्याशिवाय राहणार नाही. करिता भरवरी दुरावसी दुरी, भवाची पुरी वाहवसी. जगद्गुरु तुकोबराय पुढे जाऊन सांगतात बघा, जगद्गुरु तुकोबराय म्हणतात बघा, खरंच जर तुम्हाला असं वाटत असेल की तो देव आपलासा व्हावा, त्या देवानं तुम्हा आम्हाला आपलंच करावा असं जर
जर वाटत असेल तर त्या देवाला धन लागत नाही, त्या देवाला पैसा लागत नाही, कारण कुबेरच देवाचा शिष्य आहे. त्यामुळे देवाला धन दौलत लागत नाही. बघा, देवाला एकच लागतो, तो म्हणजे भक्ताच्या अंतःकरणातला शुद्ध भाव लागतो. हे अगदी मी ज्याच्याकडे कर्तुम अन्यथा कर्तुम अशी शक्ती आहे ना, त्या जगाच्या मालकाची शपथ घेऊन सांगतो, त्या देवाला दुसरं काहीही लागत नाही. विठ्ठल विठ्ठल. ते देवाला फक्त भक्ताच्या अंतःकरणातला शुद्ध भाव लागतो. म्हणून शुद्ध भावाने आणि भक्तीनं आपण त्या भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. बघा, सगळ्यांना ज्ञात आहे, सगळ्यांना माहित आहे आपण इथं कशा करता जमलोय, बरोबर आहे ना? पण कीर्तनकाराचं आद्य कर्तव्य म्हणून मला सांगणं गरजेचं आहे. बघा, सगळ्यांना आवडणारे, सगळ्यांवरती नितांत प्रेम करणारे आणि परमार्थाबद्दल अगणित प्रेम असणारे असे कैलासवासी वैकुंठवासी काकासू निवृत्ती केंगार यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्तानं आपण सगळेजण इथं जमलेलो आहे, बरोबर आहे? हयात असताना खूप चांगले होते. बघा, हयात असताना ते खूप चांगले होते. त्यांचे आपल्या सगळ्यांवरतीच अगणित उपकार आहेत. त्यांनी बघा, चांगली चांगली लोक काय केली हो, परमार्थाला लावली बरं का. त्यांना आवड होती ना, आनंद ते शोधत होते, आनंद संसारात नाही बर का, परमार्थात आनंद शोधायचे. त्यांना भजनाची इतकी गोडी होती की बोलायचं काम नाही. आणि त्यांनी त्यांच्या पाठीमाग सुद्धा त्यांची मुलं असतील, नातवंड असतील, त्यांच्या मनात सुद्धा परमार्थाबद्दल प्रेम निर्माण केले बरं का. त्यांच्याबद्दल बोलायचं झालं तर एवढंच म्हणता येईल, गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. ते आपल्यामधून देहाने गेले, पण ते कीर्ती रूपानं आजही आपल्यामध्ये आहेत बरं का. म्हणून ते हयात असताना खूप चांगले होते आणि त्यांच्या आत्म्यास चिरकाल शांतता लाभावी याकरता त्यांची मुलगी बघा, सौ सुरेखा दादासो पारसे, त्यांच्या पत्नी असतील सुमन काकासो केंगार, त्यांची 4 मुलं असतील बघा, गोरख काकासो केंगार, सदाराम काकासो केंगार, अमोल काकासो केंगार, महेश काकासो केंगार आणि त्यांच्या सुनबाई असतील ललिताताई असतील आणि अश्विनीताई असतील. या केंगार परिवारानं त्यांच्या आत्म्यास चिरकाल शांतता लाभावी याकरता 3 दान केले जातात बरं का. पहिलं दान म्हणजे सकाळी काकांनी जे केलं ते पिंडदान. आता कीर्तनाच्या मार्फत जे चालू आहे ते ज्ञानदान, आणि कीर्तन झाल्यानंतर जो महाप्रसाद होणार आहे ते म्हणजे अन्नदान. या केंगार परिवारानं या तिन्ही दानांचं नियोजन केलेलं आहे बघा, कशा लाभावी. बघा, काय करावं, वर्षश्राद्ध हे आतापासूनच चालत आलेली परंपरा नाही. वर्षश्राद्ध हे देवादिकांच्या साधू संतांच्या काळापासून चालत आलेली परंपरा आहे बघा. वर्षश्राद्ध पहिलं देवादिकांच्या काळात कोणी केलं माहितीये का हो? बसलेल्यांपैकी माहितीये का महाराज? पहिलं वर्षश्राद्ध देवादिकांच्या काळात कोणी केलं तर पहिलं वर्षश्राद्ध केलं पांडवांनी बरं का. पांडवांचे वडील पंडूराजा, त्या पंडूराजांच्या आत्म्यात शांतता मिळालेली नव्हती. त्यांचा आत्मा अतृप्त होता आणि अतृप्त आत्मा तृप्त व्हावा याकरता काय करावं लागेल. त्यावेळेस 5ही पांडव कुठे गेले हो? भगवान विष्णूंकडे गेले. आणि भगवान विष्णूंकडे गेल्यानंतर त्या 5ही पांडवांनी सांगितलं की बाबांनो, आमच्या वडिलांच्या आत्म्याला शांतता मिळालेली नाही, आमच्या वडिलांचा आत्मा अतृप्त आहे आणि अतृप्त असा आत्मा तृप्त व्हावा, त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी याकरता काय करावं लागेल. त्यावेळेस भगवान विष्णूंनी सांगितलं, त्या स्थितीला तुम्ही काय करा, अन्नदान, पिंडदान, ज्ञानदान, सुवर्णदान, वस्त्रदान, सर्व दानांचं तुम्ही काय करा, आयोजन नियोजन करा. तुम्ही केलेल्या सर्व दानांचं पुण्य एका पुष्पामध्ये उतरेल आणि ते पुष्प तुम्ही त्यांच्या प्रतिमेला समर्पित करा. समर्पित केल्यानंतर त्यांच्या आत्म्याला शांतता मिळेल. अगदी तसंच या केंगार परिवारानं त्यांच्या वडिलांच्या आत्म्यास शांतता मिळावी त्याकरता काय केलंय हो, सर्व दानांचं आयोजन नियोजन केलेलं
आहे. बघा आज 1 वर्ष झालं हे काका आपल्यातून कुठं गेले, तो देवाघरी निघून गेलेत. आज 1 वर्ष झालं. सगळ्यांना त्यांची आठवण येते, बरोबर आहे ना. सगळ्यांना वाटत होतं की बाबा अजून पण ते आपल्यामध्ये असायला हवे होते, बरोबर आहे ना. पण त्या देवाच्या मनात आल्यानंतर आपलं तिथं काहीही चालत नाही. आले देवाची मना तेथे कोणाचे चाले ना. इथं जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला एक ना एक दिवस जावं लागतं ना. बसलेल्यांनो, महिला सगळ्याला जावं लागणार आहे, कारण या जागेचंच नाव काय हो, मृत्यूलोक. इथं आलेल्या प्रत्येक जीवाला मरण आहे, म्हणून इथल्या जागेचं नाव आहे मृत्यूलोक. हा देह जाणार आहे, काय होणार आहे हो, हा देह जाणार आहे. या देहाला एक ना एक दिवस तरी काय करणार आहे, काळ खाणार आहे. म्हणून काय करायचंय, आपल्या जीवाचं खरंच जर कल्याण आणि आपला हा मनुष्य देह जर सार्थकी लावायचा असेल तर तो कशानं होणार आहे हो, भगवंताच्या नामानं. बघा हा देह जाणार आहे. मी मगाशी मनुष्य देह सार्थकी लावायचा असेल तर भगवंताच्या नामचिंतनानं बरं का. बघा जसं देवाधिकांनी वर्ष श्राद्ध केलं तसं साधू संतांनी सुद्धा वर्ष श्राद्ध केलं बरं का. जगात गुरु तुकोबरायांनी वर्ष श्राद्ध केलं. बघा हे वर्ष श्राद्ध 3 श्राद्ध आहेत बरं का. एक मासिक श्राद्ध, दुसरं पाक्षिक श्राद्ध आणि तिसरं म्हणजे वर्ष श्राद्ध. मासिक श्राद्ध म्हणजे काय, दर महिन्याला आपण एक माणूस जेवायला घालतो, बरोबर आहे ना. जो माणूस आपण जेवायला घालतो ना त्या माणसाच्या शरीरामध्ये तो आत्मा प्रविष्ट होतो आणि अन्न ग्रहण करतो, त्याला म्हणतात मासिक श्राद्ध. पाक्षिक श्राद्ध म्हणजे आपण काय म्हणतो, पितर पाटाचा 15वडा किंवा महाडाचा 15वडा म्हणतो ना, ते म्हणजे पाक्षिक श्राद्ध. आणि आता जे चालू आहे ते म्हणजे वर्ष श्राद्ध. हे क्रिया कर्म विधी, हे दान धर्म आपण जर व्यवस्थित केलं तर काय होतं बघा. मी माझ्या पदरचं आणि मनाचं बोलत नाही, कारण की तुकाराम महाराज म्हणतात तुम्हाला जर विश्वास नसेल तर पहावे पुराण विचारुनी. तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणे, पहावे पुराण विचारुनी. म्हणून बघा नामदेवरायांनी सांगितलं बघा, हे क्रियाकर्म जर आपण व्यवस्थित केलं ना तर आपले जे पूर्वज असतात, पूर्वज कळतं ना, पूर्वज म्हणजे आपले जे पितर असतात ना ते आपल्याला आशीर्वाद देतात ना. मामाने पित्र आशीर्वाद देती. बाबा काय आशीर्वाद देतात आपले पूर्वज, तर काय आशीर्वाद देतात, कल्याण इच्छिती
होऊ दे, पण आपण जर हे क्रिया कर्मविधी व्यवस्थित केलं नाही तर आपल्या घराला शाप ते पूर्वज देत असतात. म्हणून आपल्या घराला काय लागतो? पितृदोष लागतो बरं का हो. म्हणून हे क्रिया कर्मविधी आपण व्यवस्थित केलं पाहिजे. आणि हे क्रिया कर्मविधी आपणच करतोय असं नाही, संतांनी सुद्धा हे क्रिया कर्मविधी केले बरं का हो. केले कर्मांतर, केले कर्मांतर, केले कर्मांतर, केले नाही आणि जाताना मोकळ्या हाताने जायचं नाही. आपल्याला जाताना 3 गोष्टी सोबत घेऊन जायचे बरं का. ऐका, पहिली गोष्ट म्हणजे मुखानं घेतलेलं आपण भगवंताचं नाम ते आपल्या सोबत येणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपण केलेलं चांगलं कर्म, आपण केलेलं चांगलं पुण्य आपल्या सोबत येणार आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे गळ्यात घातलेली पवित्र अशी तुळशीची माळ ते आपल्या सोबत येणार आहे बरं का बाबा. म्हणून सर्वांनी गळ्यात पवित्र अशी तुळशीची माळ घातली पाहिजे ना, पाहिजे म्हणतात बाबा. बघा, गळ्यात पवित्र अशी तुळशीची माळ आपण घातली पाहिजे. भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे बाबांना. बघा, भगवंताचं नामचिंतन आपण केलं पाहिजे. जगद्गुरु तुकोबारायांनी सुद्धा सांगितलंय. पण भगवंताचं नामचिंतन किती केलं पाहिजे? देव असा म्हणत नाही की बाबा रात्रंदिवस तुम्ही माझं नामस्मरण करत बसा, असा देव म्हणत नाही बरं का. भगवंताचं नामचिंतन थोडंच गायचं, पण कसं तन, मन आणि धन या तिन्ही रूपाने एकत्र यायचं आणि भगवंताचं नामचिंतन करायचं. असं जर नामस्मरण केलं तर आपल्याला सुखाची आणि देवाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. पण आपलं भजन कसं असतं? वरवरचं, बरोबर आहे ना. आपण देवाला आपलंसं म्हणत नाही, म्हणून देव सुद्धा आपल्याला आपलंसं करत नाही. देवानं जर खरंच आपलंसं करावं असं जर वाटत असेल तर शुद्ध भावनेनं आणि शुद्ध अंतःकरणानं त्या भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. ते कसं?
तेवढं आपण केलं पाहिजे. बघा आज ज्यांचं वर्ष श्राद्ध आहे असे ते काय करायचो, त्यांनी पैशाला जास्त किंमत दिली नाही बरं का हो. सतत ते भगवंताचं नामचिंतन करायचे, भगवंताचं नामस्मरण. अहो कोणीही असू द्या, मेल्यानंतर काही सुद्धा सोबत येत नाही. आपलं हे धड पडेपर्यंत माणूस संसारात काय करतो, काम करतो, राबतो, बरोबर आहे का? त्या संसारातला आपल्यासोबत काहीच येणार नाही. आपल्यासोबत आपण जेवढं लोकांना प्रेमाने बोलू, लोकांची प्रेमाने वागू ना, एकच गुण असावा कुठला हो, माणुसकी. जेवढे आपण माणसं जपू ना, माणसांना जेवढं प्रेमाने बोलू, देवानं सुंदर असं तोंड दिले, मुख दिले, ते कशा करता दिले हो, चांगला विचार केला तर आपलं देव चांगलं केल्याशिवाय राहणार नाही. पण आपण जर दुसऱ्याचं वाटोळं करायला गेलो तर आपलं वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून जेवढं आपल्याला चांगलं करता येईल ना तेवढं आपण केलं पाहिजे. जेवढं आपण चांगलं कर्म करू ना त्याचं फळ आपल्याला चांगलंच मिळणार आहे, आणि जेवढं आपण वाईट कर्म करू ना त्याचं फळ आपल्याला वाईटच मिळणार आहे. म्हणून आपल्यासोबत येणार आहे बघा ते आपण केलेलं चांगलं कर्म, आपण केलेलं चांगलं पुण्य. आणि तिसरी गोष्ट म्हणजे गळ्यात घातलेली पवित्र अशी तुळशीची माळ आपल्यासोबत येणार आहे. आता इकडच्या बसलेल्यांनी मला सांगा, माणूस मेल्यानंतर त्याचा देह पवित्र व्हावा त्याकरता आपण माणूस मेल्यानंतर त्याच्या मुखामध्ये काय ठेवतो, काय ठेवतो, बरोबर आहे ना? कशा करता ठेवतो, त्याचा देह पवित्र व्हावा याकरता त्याच्या मुखामध्ये आपण तुळशीचं पान ठेवतो. आता मला सांगा, माणूस मेल्यानंतर माणसाचा देह पवित्र होईल का हो, होईल का? माणूस मेल्यानंतर माणसाचा देह पवित्र होणार नाही दादांनो. खरंच जर आपला देह पवित्र व्हावा असं वाटत असेल तर कंठी मिरवा तुळशी आणि व्रत करा एकादशी. गळ्यात पवित्र अशी तुळशीची माळ घाला आणि अशा अनेक उपवास करण्यापेक्षा एकच व्रत करा, ते म्हणजे एकादशी हे व्रत करा. म्हणून भगवंताचं नामचिंतन करा, भगवंताचं नाम आपल्यासोबत येणार आहे. आणि तेच नाम कसं घ्यायचंय गुरु तुकोबरा या अभंगाच्या पहिल्या चरणात. देवानं सुंदर असा नरदेह दिलाय त्यामुळं करायचंय बरं का हो. आता सर्वांनी हात वरती करायचे बघा, माझ्यासाठी नाही आणि दुसऱ्या कुणासाठी पण नाही, फक्त देवानं सुंदर असा नरदेह दिलाय याकरता. बघा एका एका पार्टची किंमत जर सांगायचं गेलं तर किती हो, आणि शूटिंग काढा. सर्वांनी हात वरती करायचे आणि सर्वांनी मनापासून भगवंताचं नामचिंतन करायचंय बरं का हो.
ऐका. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. सर्वांनी म्हणा. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा घरी दिली नसती. ऐका, देवानं जर आपल्याला इथली पिझ्झा घरी दिली नसती तर आपल्याला जेवता आलं नसतं. का असतं असं आपल्याला जेवता आलं असतं का हो? नसतं आलं. देव एवढा हुशार आहे, देव एवढा उदार आहे की देवानं इथं पिझ्झा घरी दिली. पण देवानं मला असं वाटतं इथली पिझ्झा घरी द्यायला नव्हती पाहिजे. अशी जर पिझ्झा घरी देवाने दिली नसती तर आपल्याला जेवता आलं नसतं. आपल्याला काय करावं लागलं असतं? जुन्या भाषेत वारंगुळ कळतं का इकडं? वारंगुळ कळतं का माता माऊल्यांनो? आपल्याला वारंगुळ करावं लागलं असतं. मी तुला चारते आणि तू मला चार, असं म्हणून आपल्यात वाद निर्माण झाले असते. काय म्हणून बघा, तू मला कमी चारलं आणि मी तुला जास्त चारला, भांडणं लागली असती. मग असं झाल्यानंतर आपल्याला त्या भाकरीचं आणि कालवणाचं लाडू बनवावं लागलं असतं. असं वर टाकून कॅच म्हणून तोंडात घ्यावं लागलं असतं. पण तो लाडू, तो गोळा आपल्या तोंडात पडेल याची बसलेल्यांपैकी कोणीही गॅरंटी देऊ शकलं नसतं. तो लाडू आपल्या डोळ्यावर पडला असता, नाकावर पडला असता. पण तो देव एवढा हुशार आहे, चतुर तो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी. त्या देवाला आपल्या भक्ताची काळजी आहे बरं का. म्हणून भक्तांना सुद्धा शुद्ध भावनेनं भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. त्या जगाच्या मालकाला दुसरं तिसरं काही लागत नाही. त्या जगाच्या मालकाला एकच लागतो, भक्ताच्या अंतःकरणातला शुद्ध भाव लागतो. आता सर्वांनी हाताला टाळी, ज्ञानेश्वर माऊलींचं भजन करूया. त्यांच्यामुळे इथे येण्याचा योग. Govinda
म्हणजे कीर्तनकार आणि कडाच्या द्वारामध्ये भजनी मंडळ, या भजनी मंडळींनी द्वार ताणून धरले, त्यामुळे कीर्तनकार कोलमडला नाही. सुंदर अशा भजनी मंडळींनी साथ केली आणि महत्वाचं म्हणजे आमचे साऊंड सिस्टीम वाले महाराज बघा, आमचे खंडेकर महाराज असतील, त्यांनी सुंदर अशी साऊंड सिस्टीम दिली, त्याबद्दल त्यांचेही मनपूर्वक आभार. तुम्ही बसलेल्यांनी, तुम्ही म्हणताल का गं तुझी तूच वळखली, इतक्याच उशीर तर तुझ्या समोर बसलो नसतो तर काय भितडायला सांगितलं असतं का? बरोबर आहे का नाही? तुम्ही न बोलता शांतपणे माझी कीर्तन रूपी सेवा श्रवण केले, त्याबद्दल तुमचेही मनपूर्वक आभार. माझं जे काही बरोबर असेल ते माझ्या सद्गुरूंचं आणि जे काही चुकीचं असेल ते माझ्या अल्पशा बुद्धीचा दोष समजा. झालेली सेवा पांडुरंगाच्या माऊलींच्या तुम्हा संत मायबापांच्या चरणी सेवा समर्पित करते आणि सेवेला पूर्णविराम. तुकाराम तुकाराम घरातील सर्वांनी फोटोच्या समोर या. नाही तर आता फुलाचा अभंग होईल आणि फुलाचा अभंग झाल्यानंतर आपण सगळेजण ईश्वर चरणी प्रार्थना करतो.